संगमनेरच्या पुण्यभूमीमध्ये सातत्याने धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी असते। नुकताच संगमनेरमध्ये अवघडपीर संतनाथजी महाराज ओमशिव गोरक्षयोगी अस्थाना चितेगाव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा भक्तांच्या उदंड उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला। ओमशिव गोरक्षयोगी आस्थाना नाथभक्त परिवार संगमनेरतर्फे या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाअंतर्गत संगमनेरच्या श्री जीवदया मंडळाच्या पांजरपोळ येथे गोमाता आणि गोवंशासाठी चारा वाटप करण्यात आलं। तर संगमनेरच्या संदीपानी गुरुकुल आश्रमाच्या टाळकरी पथकानं आणि फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीमध्ये गुरु महाराजांचं भव्य स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर शाहीर अभिजित जाधव आणि अमू जाधव यांच्या सुश्राव्य अशा नाथगायनाच्या कार्यक्रमानं भक्तांची मनं जिंकली। तर संध्याकाळी महाप्रसाद भंडाऱ्यानं या कार्यक्रमाची सांगता झाली। या प्रसंगी 18वे भूतपूर्व महंत योगी सोमवारनाथजी महाराज, महंत पीर योगी श्यामनाथजी महाराज, महंत पीर योगी अजयनाथजी महाराज, नारायणनाथजी महाराज, श्री योगी शमशेरनाथजी महाराज, श्री योगी सेवकनाथजी, ऋषीनाथजी, दीपकनाथजी, श्री योगी तपस्वी अवघडपीर रामनाथजी महाराज, अवघडपीर जगदंबनाथजी महाराज या मान्यवर भक्त मंडळींसह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तुम्ही सेवा करा, डोंगल्याबड्याची सेवा करू नका। तसंच माझा चेला मनोभाऊ गायकवाड तो एक गाणं म्हणणार आहे, म्हणून बोला सनातन धर्म की। तर तसेच आमचा लाडका चेला किशन शाहीर तो पण आलाय, तो पण जिल वडील म्हणून गायकवाड संतनाथ महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गोसेवा सर्व साधू संतांची संतनाथ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे भक्त मंडळी पंकज शिंदे आणि सर्व त्यांचे भक्त परिवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। सोनारीचे पीर महंत श्यामनाथजी महाराज, रमतनचे 18चे आमचे भूतपूर्व महंत सोमवारनाथजी महाराज, आळाफटा ज्वालानाथजी महाराज, दीपकनाथजी महाराज, ऋषीनाथजी, सभी साधु संत ऋषि मुनि सभी को निमंत्रण करके बड़ा दिव्य प्रोग्राम कर रहे हैं। सब भगत सेवक सेवा प्रेम से कर रहे हैं। सबका आशीर्वाद, सबको कल्याण हो, सब साधु संत उनको आशीर्वाद देने के लिए यहाँ पधारे हैं। आदेश बोलिए श्री शंभू महाराज की जय। अधर्म का प्राणियों में विश्व का गो हत्या, मथुरा काशी, मथुरा काशी। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सक्षम आधाराने हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो। हा सोहळा पार पडत असताना अनेक दाते तसेच सर्वच नाथभक्त इथं तेवढ्याच ताकदीने या सोहळ्यासाठी उभे राहिले, स्वेच्छेने उभे राहिले आणि हा एवढा मोठा सोहळा संगमनेर सारख्या पवित्र आणि पावन नगरीमध्ये आज पार पडतो आहे। आणि या सोहळ्याला खरं तर आपण सगळे नाथभक्त इथे उपस्थित झाला। आपल्या सर्वांचं ओमशिव गोरक्ष आस्थाना नाथभक्त परिवार संगमनेर यांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्र या नावामध्ये किती विपुलता आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आपलं रक्तजात गुण, आपले जन्मजात गुण हे अस्सल महाराष्ट्रीयन आहेत, पण त्याहीपेक्षा मोठं काय असेल तर आपण या भारत वर्षामध्ये जन्म घेतला आणि या भारत मातेचे आपण सर्व पुत्र आहोत। आणि या भारत मातेमध्ये सनातन हिंदू धर्म संस्कृती उदयास हा स्थापन केलेला धर्म नाही, हा सनातन धर्म आहे। हा धर्म अखंड विश्वामध्ये व्यापलेला आहे आणि या धर्माची महती सांगावी तितकी कमी। आपण ती फक्त आत्मसात करायची गरज आहे। धर्म आपण आत्मसात करण्याची गरज आहे, धर्म आपण समजून घेण्याची गरज आहे। आपण आपल्या या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो, इथंच आपलं आयुष्य सार्थ झालं का?
कारण आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, आपण या भारतवर्षामध्ये जन्माला आलो आणि आपण या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो. त्याहून मोठं काय सांगावं तर महाराष्ट्रामधला आपला हा जन्म, ज्या महाराष्ट्रामध्ये साक्षात मा जिजाऊ साहेबांचा जन्म झाला. सिंदखेड राजामध्ये त्या मा जिजाऊ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. आणि या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, यापेक्षा अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट दुसरी कुठली नाही, सांगायची गरज नाहीये. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये आपल्यापाशी नवनाथांची गाथा निर्माण झाली. हे नवनाथ आपल्याला आपले गुरु म्हणून लाभले. आपण त्यांना जाणलं पाहिजे. जितकं आपण आधुनिक जग आज माहिती करतोय, जितकं आपण आधुनिक जगाकडे पुढे चाललोय, तितकंच आपण आपल्या संस्कृतीला सुद्धा जोपासलं पाहिजे. आपले देवदेवता, आपले संत महात्म्य या सर्वांना आपण ओळखलं पाहिजे, त्यांची महती आपण शिकली पाहिजे. आणि हे कार्य करण्यासाठी आपण सर्व नवयुवक मिळून शिवगोरक्ष असताना नाथभक्त परिवार संगमनेरच्या वतीने हा निमित्त मात्र अभिष्ट चिंतन सोहळ्याचा इतका मोठा ठास केलाय. तो यासाठी की आपल्याला आपला धर्म समजावा, आपल्याला आपली हिंदू सनातन संस्कृती समजावी. आणि याच कारणी मीमांसाने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं पुनश्च एकदा मनस्वी आनंद आहे. आपण फक्त इथं उपस्थित न राहता या कार्यक्रमामध्ये आपण विलीन व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे. आज या ठिकाणी अवघडवीर आदरणीय सत्यनाथजी महाराजांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आज हा अंबेजोगाईवरून आम्हाला इथे येण्याचा योग लागला. खरं तर हे नाथांचीच कृपा असते. कुठलीही गोष्ट होण्यासाठी योग्य संधी आणि योग्य मुहूर्त यावा लागला. तर तो आज खरं तर माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण गजानन गणपतीचा स्तवन करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राचा कुलदैवत असणारी आदिमाया शक्ती जगदंबा, त्याचबरोबर शिवशंकर आणि आपले नवनाथ महाराज या सगळ्यांना आपण आज या कार्यक्रमाला बोलवणार आहोत. चला करायची सुरुवात. शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः.
हिरा माझा शुभाराला पोटी मागितला हिरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी। Hallelujah.
पंकज असेल कोणी असेल त्यांनी झालाबादप्रमाणे यावर्षी पण त्यांनी कार्यक्रम केला. तसेच आमचे गावचे सरपंच दिलीप भाऊ बांबारे ते पण आले मला गिफ्ट घ्यायला, म्हणजे शुभेच्छा आले. खाली बसून घ्या, फोटो काढायचा, खाली बसून घ्या, खाली बस, फोटो काढायचे, खाली बस. हिंदू धर्म जाऊ आपण. त्याच्यामुळं माझं एक लाडकच्याला त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त एक गाणं गायलंय. ते गाणं आलंय आता कम से कम 2000 लोकांनी गाणं ते बघितलंय. ओम नमो आदेश, 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 अरे नाचाच केला माझा डान्स केला पाहिजे का नाही? उठा जागेवर तुम्ही डान्स करा. उठा उठा. 1 2 3 4. ओम नमो आदेश, 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 ओम नमो आदेश. सगळ्यांनी काय म्हणायचं माहितीये? बोलो आगे 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 अलग निरंजन गुरु की वाणी
गुरु किवानी गुरु दत्तात्रय ओम नमो आले ओम नमो